मराठा आरक्षण सुनावणी राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची नोटीस। 10 जुलैच्या सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। आयोगाला प्रतिवादी करायला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांची माघार। 6 जुलैला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महायुतीचा मेळावा। मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता। दूध उत्पादकांना प्रति लिटर 30 रुपये शिवाय 5 रुपये अनुदान असे 35 रुपये मिळणार। तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना किलोमागे 30 रुपये दिले जाणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा। 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार। कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचे शाळांना आदेश। नीट पीजी परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता। नीट पीजी योजना ऑनलाईन पद्धतीनेच होणार। 22 जूनला होणारी परीक्षा आयत्या वेळेला केली होती रद्द। गणेशोत्सवासाठी उद्यापासून एसटी बसचं आरक्षण। प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा गणेशोत्सवाच्या 60 दिवस आधीच आरक्षणाची मुभा। यानंतर पाहूया विदर्भ सुपरफास्ट। नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातल्या भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या। आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। महिलांकडून पैसे उकळणाऱ्या निलंबित तलाठी तुळशीराम कंठाळे विरोधात गुन्हा दाखल। वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री कार्यालयातनं वर्गणीसाठी नायब तहसीलदारांना फोन। यवतमाळच्या महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भंडाऱ्यातल्या जिल्हा परिषद शाळेत विजेचा शॉक लागून पहिलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू। लाखांदूर तालुक्यातली पुयार इथली घटना। यशस्वी राऊत असं मृत मुलीचं नाव। 500 रुपयांची नोट फाटल्याचं सांगत महिलेचे 21,000 रुपये केले लंपास। भंडाऱ्याच्या तुमसरमधल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतली घटना। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। विविध सिंचन प्रकल्पांसह अन्य कामांसाठी सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून घेतल्या, मात्र योग्य मोबदला मिळालेला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। वाशिम बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल 480 रुपयांचा दर। नव्या हमी भावाप्रमाणे दर मिळत नसल्यानं शेतकरी नाराज। राहुल गांधींच्या विवादास्पद वक्तव्याचा उमरखेडमध्ये निषेध। राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी। यानंतर पाहूया मराठवाडा सुपरफास्ट। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे ठाकरे गटातले खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संतोष बांगर यांची एकत्रित बैठक। हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तारही उपस्थित। बैठकीचे फोटो व्हायरल। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। महाज्योती फेलोशिप मिळावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची घेतली भेट। वाघमारेंकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस। बीडच्या केकत सारणी गावात 4 तरुणांचं शोले स्टाईल आमरण उपोषण। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची तरुणांची मागणी। अंबादास दानवेंच्या निलंबनाविरोधात ठाकरे गट आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध। दानवेंच्या समर्थनार्थ लावले बॅनर। भर पावसाळ्यात 25 दिवसांना पाणी। बीडच्या पंचशील नगर भागातल्या महिलांचा नगरपालिका कार्यालयातच ठिय्या। परभणीच्या 4 ठाण्याजवळ क्रुझरचा अपघात। दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी। परभणीच्या जिंतूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरची घटना। नांदेडच्या माळाकोळी इथं अपघातात ब्रेनडेड झालेल्या अभिजित ढोके यांच्या अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान। अवयव नेण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर। संत मुक्ताईंच्या पालखीचं बीड नगरीमध्ये आगमन। टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचं स्वागत। बीडमध्ये 2 दिवसांचा मुक्काम केल्यानंतर पालखी पंढरपूरला रवाना होणार। यानंतर पाहूया पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्ट। पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे 17 ते 18 नगरसेवक पुढच्या 8 दिवसात शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। पक्षप्रवेशाआधी जयंत पाटलांची घेतली भेट। इंदापूरमध्ये लागले विमान असलेले बॅनर। हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी बॅनर लावल्याची चर्चा। हर्षवर्धन पाटील 2 वेळेला विमान चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढले असल्यानं ते पुन्हा निवडणूक लढवण्याची चर्चा।
पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले जमीनदोस्त होणार. इंद्रायणी नदीच्या पूररेषेत बंगले उभारण्यात आल्यानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश. फिटनेस सर्टिफिकेटच्या मुद्द्यावरनं सोलापुरात रिक्षा चालक संघटनांचा मोर्चा. माजी आमदार नरसय्या आडाम यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गुरांना चरण्यासाठी घेऊन गेलेले गुराखी ओढ्यातनं गेले वाहून. महाबळेश्वरमधल्या घावरीतली घटना. पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळा. महाबळेश्वरच्या पाचगणीत वाऱ्याच्या वेगामुळे धबधबे कोसळतात विरुद्ध दिशेनं. टिबल लँड दरीतील निसर्गाच्या या वेगळ्या पैलूची खास दृश्य. कोल्हापुरातल्या वारणा भागात पावसाचा जोर वाढला. वारणा नदी ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडीचे प्रमुख रामनाथ महाराज शिलापूरकर यांचं निधन. अहमदनगरच्या दिंडी सोहळ्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन. नाशिकच्या गंगापूर रोडच्या मधोमध येणारं वटवृक्ष हटवण्याच्या मागणीवरनं वृक्षप्रेमींना मारहाण. या प्रकरणी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या नांदगावात खासगी चारचाकी वाहन चालकांच्या पत्नीलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा. मनसेचं मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन. नंदुरबारच्या शहाद्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खासगी सायबर कॅफे चालकांकडून लूट. सायबर कॅफे चालक फॉर्मसाठी 100 ते 200 रुपये घेत असल्याचा नागरिकांचा आरोप. नंदुरबारमधल्या धडगाव आणि तळोदा या 2 मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात दरड कोसळली. काही काळ वाहतूक ठप्प. धुळे जिल्ह्यामध्ये फक्त 50% पेरण्या पूर्ण. शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार. गिरणा नदीपात्रात वाळू माफियांचा हैदोस. भर दिवसा 40 ते 50 ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी होत असल्याचं समोर. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. अहमदनगरच्या पारनेरमधल्या निघोजमध्ये हॉटेल जत्राच्या मालकावर तलवारीनं जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये हॉटेल मालकासह 3 ते 4 जण गंभीर जखमी. यानंतर पाहूया कोकण सुपरफास्ट. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली. शाळा बंद असताना मोठा अनर्थ टळला. मात्र धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्यानं पालक संतप्त. सिंधुदुर्गातल्या आंबोलीतील धबधबा, कावळेसाद आणि अन्य ठिकाणी 50 सीसीटीव्ही बसवण्याचा पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव. अतिउत्साही पर्यटक आणि हुल्लडबाजांवर आळा बसवण्यास मदत होणार. मुंबई गोवा महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. नायट्रोजन वाहतूक करणारा ट्रक कशेडी घाटात 70 फूट खोल दरीत कोसळला. ट्रक चालक जखमी. मुंबईच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. कमी दाबानं आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा मुद्दा आशिष शेलारांनी मांडला. मुंबई किनारी रस्ता महालक्ष्मी रेसकोर्स मिळून 300 एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क उभारणार. प्रकल्प साकारण्यासाठी 120 एकराचा भूखंड पालिकेच्या ताब्यात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी. भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं निषेध आंदोलन. राहुल गांधींनी हिंदू समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. विश्व हिंदू परिषदेचं निवेदन. ठाण्यामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उपोषण. शाळेत गणवेश आणि शालेय साहित्य मिळत नसल्यानं कालपासून सुरू असलेलं उपोषण आश्वासनानंतर मागे. बोगस कागदपत्र तयार करून कोर्टात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 5 आरोपींना अटक. ठाणे पोलिसांची कारवाई. मुंबईतल्या जुहू परिसरात आंतरराष्ट्रीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीला अटक. आरोपींकडनं 8 पिस्तुलांसह 138 जिवंत काडतूस जप्त. मुंबई गुन्हे शाखा युनिट 9 ची मोठी कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.